नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी फूड बाय मीनू मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मैत्रिणींनो, तुम्ही बघत आहात मोदक आणि ते सुद्धा तळणीचे। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, त्यानिमित्ताने आपण ही डिश करणार आहोत। तर एक वाटी इथे मी खोबरा किस घेतलेला आहे आणि अतिशय सोपे असे तळणीचे मोदक आहेत आणि भरपूर दिवस हे टिकतात सुद्धा, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघाल आणि खूप छान होतात, खुसखुशीत होतात अगदी। तर हे मोदक करून पहा। तर एक वाटी खोबरा किस घेतला आहे, तर एकच वाटी मी इथे पिठी साखर घेतलेली आहे, जी आपण छान बारीक मिक्सरमधून काढून घेतलेली आहे। आणि आता आपण आपल्या यात आणखीन ज्या गोष्टी टाकायच्या आहेत ते घेणार आहोत। तर इथे ड्रायफ्रूट आहेत आपल्याकडे, तर मनुका आहे, बदाम आहे, काजू आहेत। तर हे सगळे गोष्टी आपण थोड्या थोड्या घेणार आहोत। तर एकच वाटीचं आपलं मिश्रण आहे, त्याच्यामुळे 3 ते 4 काजू, 3 ते 4 बदाम अशा पद्धतीने आपल्याला सगळं घ्यायचं आहे। तर ड्रायफ्रूट या व्यतिरिक्त आणखीनही ड्रायफ्रूट तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। मनुका सुद्धा घेतलेला आहे। आता हे सगळे ड्रायफ्रूट आपण छान बारीक करून घेणार आहोत। मनुका बारीक करणार नाही आहोत, फक्त जे बदाम असेल किंवा काजू असेल किंवा तुमच्याकडे पिस्ता असेल, त्यानंतर चारोळी असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि इथे मी बदाम आणि काजू घेतले आहेत। तर आता आपण बदामाचे काप टाकून घेतोय मिश्रणामध्ये आणि आता त्यानंतर मी काजू सुद्धा बारीक करून घेतले आहेत, तर ते काजू सुद्धा आपण या मिश्रणात टाकून घेणार आहोत। मैत्रिणींनो, चवीला अतिशय उत्तम असं हे मोदक बनतात आणि भरपूर दिवस टिकतात सुद्धा। म्हणजे कदाचित एखाद्या दिवशी आपला बाप्पाचा प्रसाद करणं झाला नाही तर आपण हे करून ठेवू शकतो, म्हणजे आपल्याला रोज प्रसादाला उपयोगी येतील। तर इथे इलायची पावडर घेतली आहे, ती सुद्धा 2 इलायचीची पावडर आहे आणि ती सुद्धा टाकून घेतली आहे मी इथे। आणि आता आपल्याजवळ जे मनुके होते ते सुद्धा आपण टाकून घेणार आहोत। तुमच्याकडे आणखीनही ड्रायफ्रूट असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता। तर कितीही ड्रायफ्रूट असलं तरी हे छानच लागणार आहेत आणि छान सगळे ड्रायफ्रूट टाकले तरीही उत्तम। तर पिस्ता असेल, चारोळी असेल तर हे सगळं टाकलं तरी छान लागेल। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, सगळे आपले ड्रायफ्रूट आणि आपली जी इलायची पावडर आहे ते सगळं छान मिक्स झालेलं आहे। आता एक वाटी मी रवा घेते आहे आणि एक वाटी रवा त्यात घालूया आपण साजूक तूप। इथे रवा याच्यासाठी घेतो आपण की आपले जे मोदक आहेत ते छान पांढरे शुभ्र दिसतील आणि क्रंचीनेस सुद्धा येईल बराच त्याला छान। तर मीठ सुद्धा टाकून घेऊया। 2 ते 3 टेबलस्पून मी एका वाटीसाठी इथे तूप टाकलेलं आहे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित सर्व बाजूने ते लागलं पाहिजे आणि नंतर आपण पाण्याने हळूहळू भिजवूया। आता इथे 2 प्रकार आहेत भिजवण्याचे सुद्धा। तुम्ही जर रवा कडक भिजवला तर त्याला मिक्सरमधून काढावं लागेल आणि नंतर तो आपल्याला त्याला पुऱ्या लाटता येतील। थोडा नरम भिजवला तर हे होतं की पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला लाटून ठेवाव्या लागतात आणि मग सुकल्यावर त्या आपल्याला त्याचे छान मोदक बनवता येतात। तर आता मी मीडियम असा भिजवलेला आहे रवा आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त कडकसुद्धा भिजवलेला नाही आहे, मीडियम असा रवा भिजवलेला आहे। आणि आता आपण याचे गोळे करून घेऊया। त्यामुळे मला याला कुटण्याची गरज पडली नाही, नाहीतर रवा जर कडक भिजवला तर तो कुटावा लागतो किंवा मिक्सरमधून काढावा लागतो। तर मी थोडासा नरम आधीच भिजवलेला आहे, त्यामुळे मला कुटण्याची आवश्यकता पडली नाही आहे। तर आता आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। जेवढे आपल्याला मोदक तयार करायचे आहेत तेवढे आपण गोळे करून घेऊया। मैत्रिणींनो, टेस्टला अतिशय उत्तम लागतात आणि टिकतात सुद्धा खूप दिवस आणि कुरकुरीत असे छान मस्त लागतात आणि लहान मुलं अगदी आवडीने खाऊ शकतील असा हा प्रसाद आहे। तर आपण इथे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। तर तुम्ही असं सुद्धा करू शकता की एक मोठी पोळी लाटायची आणि छोट्या छोट्या वाट्या जर तुमच्याकडे असतील तर त्या वाट्याने एकसारखे कट करून घ्यायचे, असं सुद्धा करू शकता किंवा छोट्या छोट्या पुऱ्या लाटू शकता। दोन्ही ऑप्शन आहेत तुमच्याकडे। तर आपण अशा सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहोत आणि आता एक पुरी मी घेतली आहे आणि आपण तयार केलेलं जे मिश्रण आपल्याकडे आहे सारण ते आपण भरून घेऊया। इथे सुद्धा मी तुम्हाला 2 प्रकार दाखवणार आहे, 2 प्रकारे आपण मोदक कसे जोडू शकतो। तर हा एक प्रकार आहे की आपण पुरीवरच आधी सारण घेतलेलं आहे आणि त्यानंतर
आपण आता त्याच्या कळ्या पाडणार आहोत. तर आता कळ्या कशा पडतील मोदकाला, तर त्या तुम्ही बघू शकता. एक 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 असं दाबत दाबत आपल्याला जायचं आहे. एक एक कळी घडी पाडल्यासारखं आपल्याला करायचं आहे मोदकाला. आणि अशा प्रकारे अगदी तुम्ही दुसऱ्या अँगलनी सुद्धा बघू शकता. तर अशा सगळ्या अँगलनी आपल्याला सगळ्या गोल बाजूनी दुमड मारत मारत न्यायचं आहे. आणि मग सगळं वर गोळा करून त्याला छान पीळ द्यायची आहे. तरी आणि अशा प्रकारे आपल्या छान कळ्या दिसतील सुद्धा त्याला. आता हा दुसरा प्रकार आहे की आपण पहिल्या ह्याच्यात आपण सारण आधीच घेतलं होतं. आता आपण दुमड आधी मारून घेतो आहे. एक एक कळी आपण तयार करून घेतो आहे आणि एक छान कटोऱ्यासारखं बाऊलसारखं हे तयार होईल आणि त्याच्यात नंतर हवं तेवढं सारण आपल्याला भरायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्या कळ्या ज्या आहेत आणि एक कटोऱ्यासारखं एक तयार करून घेतलेलं आहे. आणि आता याच्यात आपण सारण भरणार आहोत आणि नंतर बघा आपण त्याला दाबत दाबत नेऊया. आता हवं तेवढं सारण आपल्याला भरायचं आहे. खूप जास्त सारणसुद्धा भरू नका, कारण काय होईल की जेव्हा आपण काठ सगळे एकत्र करतो तेव्हा ते सारण त्याच्यामध्ये येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पाहूनच सारण भरायचं आहे. पद्धतीने आपण आपले जे काठ आहेत ते वर घेतलेले आहेत आणि पूर्ण पॅक केलेले आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. आपल्याला साईडनी काठाकाठाने दुमड मारत न्यायचं आहे आणि कटोऱ्यासारखं बनवून घ्यायचं आहे. असं सुद्धा करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट पुरीवर सारण घेऊन नंतर सुद्धा दुमड पाडू शकता. म्हणजे आधी दुमड पाडायची की नंतर दुमड पाडायची हे तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करू शकता. तर हा सुद्धा एक मोदक आपला तयार झालेला आहे. आणि आपण अगदी एकही मोदक यातला फुटणार नाही अशा पद्धतीने केला तर तुम्ही बघू शकता. मी तेलात सोडल्यानंतर मोदक फुटणार नाही. आता तेल कसं असावं, मी तेल नाही तर इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे. तर माझं जे तूप आहे ते थोडंसं गरम झाल्यावर मी गॅस मंद केलेला आहे आणि मंद आचेवर तळलेला आहे. आणि तुमचा गॅस जर जास्त टेम्परेचर झालेलं असेल, तूप जास्त गरम झालेलं असेल तुमचं, तर टाकल्याबरोबर ते लाल होतील आणि आतून थोडासा कचवटपणा त्याला राहील. तर त्यामुळे थोडं मंद आचेवर याला छान होऊ द्यायचे आहेत. म्हणजे आपले मोदक छान होतील सुद्धा, शुभ्रसुद्धा राहतील. आणि खूप जास्त जर आपली आच असेल गॅसची तर काय होईल की टाकल्याबरोबर लाल होऊन येतील. तर असं झालं नाही पाहिजे. याच्यासाठी अगदी गुलाबी असे हे आणि खूप जास्त गॅस आपल्याला जास्त ठेवायचा नाही आहे. आणि बघा पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत असे हे जे मोदक आहेत आपले ते रेडी झालेले आहेत. तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर